मुलगी जेव्हा लग्न करून सासरी जात असते तेव्हा ती जास्त परकी वाटत नाही. पण जेव्हा काही दिवसांनी माहेरी येते आणि तोंड हातपाय धुतल्यावर घरातला टॉवेल न घेता स्वतःच्या बॅगेतून छोटा रुमाल काढून तोंड पुसते ना, तेव्हा ती जास्त परकी वाटते. जेव्हा ती किचनच्या दारातूनच पाण्याचा ग्लास ठेवायला जागा शोधते, जेव्हा ती विचारते फॅन लावू का, तेव्हा ती जास्त परकी वाटते. जेव्हा जेवायला बसल्यावर ती पातेल्याचे झाकणही उघडून पाहत नाही, जेव्हा पैसे मोजताना ती मुद्दाम नजर दुसरीकडे फिरवून घेते, तेव्हा ती जास्त परकी वाटते. परत सासरी जाताना तिला जेव्हा विचारतात आता कधी येशील, तेव्हा उत्तर देते बघीन, आता काय माहित कधी येणं होतं ते. जेव्हा गाडीत बसते आणि खिडकीकडे तोंड करून पाणावलेले डोळे लपवण्याचा प्रयत्न करते, तेव्हा मात्र सगळा परकेपणा नाहीसा होतो. हा मायेचा खजिना त्याच्याच नशिबात असतो जो मुलगी झाल्याने दुःखी न होता आनंदाने गर्वाने फुलून जातो. कारण मुलगी ओझं नसून आयुष्यातली हिरवळ आहे. तिला फुलू द्या, तिला बहरू द्या, तिला शिकू द्या. मित्र, लेखन कुणाचं हे माहीत नसल्यामुळे नामोल्लेख करणार नाही, पण याचं श्रेय लेखकांनाच जातं. आवडल्यास आपल्या सर्व मित्रमैत्रिणींपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. धन्यवाद.